त्याची काही पर्टिक्युलर साईज असतो की तो डेंजरस झोनकडे जातोय असं सांगतोय, काही असं आहे? नाही, असं मी साईज वाईज डेंजर झोन म्हणणार म्हणजे तो नाही. लंपचा साईज ना, त्या गाठीचा साईज. राईट. मला असं म्हणायचं आहे, की साधारणपणे एखाद्या लेडीला स्वतःच्या हाताला ॲप्रिशिएट होण्यासारखा 1 सेंटीमीटरच्या खालचा सुद्धा लंप हाताला ॲप्रिशिएट होऊ शकतो. आणि भरपूर पेशंट्स आमच्याकडे असे आलेले आहेत, मग की इनिशियल लेवलला त्याची ट्रीटमेंट आहे? 100%. हां. आणि आता अगदी रिसेंट एक लेडीचा मी अनुभव सांगतो तुम्हाला, की ती लेडी साधारणपणे माझ्याकडे 1.5 वर्षापूर्वी आली. आणि तर जस्ट 10च दिवसापूर्वी माझ्याकडे आली होती ती. तर तिने मला सकाळी फोन केला, की "डॉक्टर मला तुम्हाला दाखवायला यायचं आहे." आणि सहज तिने सांगितलं, की "मला असा-असा त्रास होता, पण काही अजून कमी नाही झाला." असं फोनवर सांगितलं. म्हटलं, "या तुम्ही." आल्यानंतर आता नॅचरली काय होतं, की आपल्या डोक्यात हे रजिस्टर होऊन जातं, की या लेडीनी मला म्हटलं, की मला 1.5 वर्षापूर्वी त्रास होता आणि त्रास कमी नाही झाला. 1.5 वर्षापूर्वी? हो, बापरे. 1-1.5 वर्षापूर्वी. आणि ते माझ्या डोक्यात रजिस्टर झालं. तर तर समहाऊ पेशंट आल्याबरोबर आम्ही नॅचरली आमचे रेकॉर्ड्स बघतो, की व्हॉट इज शी, म्हणजे व्हॉट यापूर्वी पण हां, आली म्हणजे आहे हां, का म्हणजे काय किंवा? प्रॉब्लेमसाठी शी इज सफरिंग. आणि ही 1.5 वर्षापासून पूर्वी आली होती आणि आज आपल्याला त्या जुन्याच सिम्प्टमबद्दल का बोलते आहे? म्हणून मी जस्ट फाईल चाळली. मी फाईल चाळल्यावर माझ्या लक्षात आलं, की ही लेडी आपल्याकडे ऑलमोस्ट 1.25 ते 1.5 वर्षापूर्वी येऊन गेली. आणि त्यावेळेला मी तिथे लिहिलेलं आहे, की हिला ब्रेस्टमध्ये इथे गाठ आहे. आणि समजा ह्या औषध गोळ्यांनी 10 दिवसात कमी नाही झालं, तर आपल्याला बायोप्सी करून घ्यायची आहे किंवा मॅमोग्राफी करून घ्यायची आहे, असं तिथे मी माझ्या नोट्समध्ये लिहून ठेवलं होतं. आणि ती फाईल तिच्याच जवळ होती. तिने मला ती फाईल दाखवली. मग मी त्यांना म्हटलं, की "का हो," म्हटलं, "इतके वर्षानंतर इतके वर्ष तुम्ही का नाही आलात मध्ये?" नाही, मग ते डॉक्टर काय झालं, की मला ते 8-10 दिवसांनी मला काही आराम नाही वाटला. मग मी थोडा डॉक्टर बदलला. स्पष्ट सांगितलं त्यांनी हां, हां, मला. हां. मग मी या पॅथीकडे गेली, त्या पॅथीकडे गेल्या, असं झालं, तसं झालं. पण समहाऊ आता माझ्या असं लक्षात आलं, की ते 1.25 वर्ष झालं ते काही जात नाही आहे. तर मी एक्झामिन केल्यानंतर त्यांना म्हटलं, की आता तुम्हाला सिरियसली घ्यावं लागेल. कारण की माझ्या दृष्टीने ही थोडीशी ॲबनॉर्मल गाठ वाटते. म्हणजे तेवढ्या पिरियडमध्ये त्यांचा तो त्रास वाढला होता आणि एक्झॅक्टली. स्टेज पण. राइट. काय होतं, की जसं आता तुम्ही मगाशी विचारलं, की पेन होतं. आता पेनलेस लंप होता तो, राइट? तर पेनलेस लंप असताना आणि तो हिडन पार्टमध्ये होता. हं. त्याच्यामुळे कसं, की पेनलेस लंप हिडन आहे, मग ठीक आहे बाबा, आहे. निष्काळजी. हां. हां. म्हणजे मी बरेचदा काही पेशंटला गमतीत हेही म्हणतो, जे लोकं असा उशीर लावतात किंवा म्हणतात, की मला काहीच त्रास नव्हता, मला काहीच त्रास नव्हता. मी त्यांना म्हणतो, की हेच स्वेलिंग ब्रेस्टमध्ये यायच्या आधी समजा तुमच्या गालावर आलं असतं, कपाळावर आलं असतं, तर तुम्ही लगेच काढलं असतं. हां, कारण विजिबल आहे. व्हिजिबल आहे. हां. तुम्हाला चेहऱ्यात दिसतंय, की बाबा नाही माझ्या चेहऱ्यात काहीतरी झालं. म्हणजे आपण त्या गोष्टीची काळजी घेतो. बरोबर. पण हा पार्ट हिडन आहे आणि पेनलेस आहे. पण माहिती आहे आपल्याला वाढतोय. तर अशी निष्काळजी व्हायला नको. त्याच्याकरता अवेअरनेस अतिशय आवश्यक आहे. म्हणजे मुलीचं लग्न आहे म्हणून थांबणे, काही त्रास नाही आहे म्हणून थांबणे, आपला हा पार्ट होऊन जाऊ द्या, मग आपली बदली झाली की नंतर पाहूया आपण, हे झालं की ते झालं. अशा या कौटुंबिक रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडल्या बऱ्याच गृहिणी असं आपल्या स्वतःचं एक समजूत करून घेतात आणि बरेचदा ह्या गोष्टी वाढवतात. हे असे म्हणजे मी समाजात पाहिलेले उदाहरण उदाहरणं आहेत. आहेत. राईट. तुम्ही बोलता बोलता मेमोग्राफीचा उल्लेख केला. हो. काय असतं एक्झॅक्टली ते? राईट. तर आता आपल्याला ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारचं ॲबनॉर्मॅलिटी जर असेल, तर ही अपार्ट फ्रॉम डॉक्टरांकडनं एक्झामिनेशन करून घेणे किंवा काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेणे, याच्यापेक्षा एक स्क्रीनिंग प्रोसेस आहे, म्हणजे मॅमोग्राफी म्हणतो त्याला आपण. या मॅमोग्राफीने आपल्याला अ, बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. तर मॅमोग्राफीमध्ये काय असतं, की त्या दोन्ही ब्रेस्टचे एक 2 ते 3 अँगलनी वेगवेगळ्या प्रकारचे एक्स-रेज काढल्या जातात. एक मॅमोग्राफी मशीन असते, त्याच्यामध्ये स्पेशल टेक्निकनी त्यांचे एक्स-रेज काढल्या जातात. त्यामुळे पटकन लंप दिसतो. हो. तर एक्स-रेज काढल्यानंतर त्या एक्स-रेजमध्ये आपल्याला काही
कॅल्सिफिकेशन नावाची गोष्ट आहे, नंतर फायब्रोटिक डेन्सिटी नावाची गोष्ट आहे. तर या आणि ग्लँड्युलर टिश्यू डेन्सिटी अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये बघतात किंवा कधीकधी ॲक्झेलामध्ये लिम्फ नोड्स दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं असं लक्षात येतं की तिथे काही आहे का, नंबर 1. आणि असेल तर त्याची पिक्युलॅरिटी पाहून ते इर्रेग्युलर आहे का, त्याच्यावर स्पाइक्स आहेत का, त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन आहेत का, असे हे काही बारकावे आहेत त्याच्यातले. त्याच्यावरनं आपल्याला असं जजमेंट येतं की इथे काहीतरी ॲबनॉर्मल ग्रोथ होते. पण आता नॅचरली मॅमोग्राफी ही म्हणजे डायग्नोस्टिक आहे असं मी म्हणणार नाही, पण इट इज अ स्क्रीनिंग प्रोसेस टू असेस द ब्रेस्ट, राईट. आता ही मॅमोग्राफी केव्हा करावी, कारण ही ॲबनॉर्मॅलिटी मॅमोग्राफी कधी करू नये. बरं. माझं म्हणणं आहे की मॅमोग्राफी ही पोस्ट मेन्स्ट्रुअल करावी. म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की प्री मेन्स्ट्रुअली थोडासा टाईटनेस येतो, हेवीनेस येतो, थोडंसं डेन्सिटी वाढल्यासारखी होते, तो एक इस्ट्रोजेनिक इफेक्ट असतो. तसं पोस्ट मेन्स्ट्रुअली साधारणपणे 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी या दिवसांमध्ये ब्रेस्ट ही नॉर्मल झालेली असते. त्याच्यामुळे कधी पण एखाद्या महिलेने जर मॅमोग्राफी करायची असेल तर ती साधारणपणे पिरियड आलेल्या पहिल्या दिवशीपासून जर आपला 7वा, 8वा, 10वा दिवस मोजावा आणि त्या दिवशी मॅमोग्राफी करून घ्यावी. बरं. म्हणजे त्या महिन्यात जेव्हा जर ॲबनॉर्मॅलिटी वाटली तर? तर राईट. कारण की मी याच्याबद्दल का माझं मत आहे असं, कारण मी बऱ्याच महिलांमध्ये असं पाहिलं की आता काय होतं की समाजामध्ये कोणीतरी एक ऑर्गनायझेशन मॅमोग्राफी कॅम्प घेतं, कोणी सोनोग्राफी कॅम्प घेतं, काहीतरी स्क्रीनिंग प्रोसेस चालू असते, कुठेतरी डायग्नोस्टिक प्रोसेस कॅम्प्स चालू असतात आणि मग इथे एक तो असा लॉटमध्ये मॅमोग्राफी होतात. असे पेशंट्स पण आजकाल खूप येतात. तर व्हॉलंटिअर ऑर्गनायझेशन लाईक रोटरी, लायन्स, धिस, हे महिला मंडळ, धिस दॅट, या सगळ्यांमध्ये काय होतं की आज कॅम्प ठेवलेला आहे आणि तिथे आलेल्या 50 महिलांमध्ये एखाद 2च लेडीचा तो 6वा, 7वा, 8वा दिवस राहू शकतो, पण बाकी कोणाचा कोणताही दिवस राहू शकतो. त्याच्यामुळे कधी-कधी या मॅमोग्राफीजमध्ये आपल्याला आय मीन त्याची डेन्सिटी जास्त दिसणे किंवा काही सिस्टिक स्वेलिंग्स दिसणे. तर त्या सिस्ट मग काहीतरी ॲबनॉर्मल आहे का असं डोक्यात येऊ शकतं. तर माझ्या मते मोस्ट सुटेबल टाईम टू डू मॅमोग्राफी इज पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज.